नमस्कार सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी एक वाटी तूप घेतलेलं आहे. सुरुवातीला थोडंसं तूप टाकून आपण काजू तळून घेऊयात. सांगितल्याप्रमाणे जर प्रमाण घेतलं तर हा शिरा एकदम छान होतो आणि अजिबात चुकत नाही. काजू चांगले कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचे. असं चांगलं व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे ते एका बाजूने जळले जाणार नाही. काजू आता चांगले तळले गेलेले आहेत, ते आपण काढून घेऊयात. आता राहिलेलं तूप आपण याच्यात पूर्ण घालून घेऊयात. एक वाटी रवा भाजून घ्यायचा. आता हा रवा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. दुसऱ्या गॅसवर 2 वाटी दूध गरम करून घेऊयात. दूध हे नेहमी रव्याच्या दुप्पट घ्यायचं म्हणजे रवा छान फुगतो. रव्याचा छान असा वास येतोय आता आणि एकदम हलका हलका झालाय रवा, जे आपला रवा छान भाजला गेलेला आहे. यामध्ये आता दूध घालूया. टाकताना थोडंसं दूरच थांबायचं आहे म्हणजे अंगावर उडणार नाही. हळूहळू थोडं 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 टाकत जायचं आहे. असं सर्व दूध आता याच्यामध्ये घालायचं आहे आणि सर्व बाजूने चांगलं मिक्स करायचं. आता हे केशरचं दूध आहे तर केशरचं दूध टाकायचं. याच्यामुळे शिऱ्याला खूप छान वास येतो आणि चव पण छान लागते. आता यामधलं दूध आटत आलेलं आहे तर आता यामध्ये साखर घालून घ्यायची. अशा वेळेस साखर मी 1 वाटीला थोडीशी कमी घेतलेली आहे. आता हे सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व साखर मिक्स करायची आहे आणि याच्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आहे. जरा वेळ वाफ दाबली केली आहे. आता आपण झाकण काढून घेऊयात. वाफ दाबल्यामुळे शिरा छान शिजला आहे आणि फुगला पण छान. केशर तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. छान मोकळा असा तयार झालेला आहे शिरा. वेलची पावडर घालून घेतली. वेलची पावडर मी साखरमध्ये दळून टाकलेली आहे. साखरमध्ये वेलची दळल्यामुळं लवकर बारीक होते. तळलेले काजू यावर घालून घेऊयात आणि प्रसादासाठी हा शिरा आपल्याला ठेवायचा असेल तर यावर तुलसीपत्र घालायचे. यामध्ये तुम्ही चारोळी पण घालू शकता. अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.